महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले। आजपासून पुढचे 2 दिवस हे अधिवेशन चालेल। संजय राऊतांकडून नोएडामधील पोलीस महिलांना मारतानाचा व्हिडिओ पोस्ट। महिलांना अशी वागणूक देणारे आता महिला आरक्षण विधेयकाची मागणी करतायत, राऊतांच्या पोस्टमध्ये उल्लेख। अलिबागमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडीची पदयात्रा। महिलांचा मोठा प्रतिसाद, अधिनियमाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम। याआधी महिलांकडे केवळ कुठल्याही धोरणात्मक गोष्टींचे लाभार्थी म्हणून पाहिलं जात होतं, परंतु 33% आरक्षणानंतर याच महिलांना त्याच धोरणात्मक विषयाचे आपण शिल्पकार होणार आहोत, याची संधी मिळणार आहे। हे नक्कीच विकसित भारताची पायभरणी असू शकते असं मला वाटतं। लोकसभेत सरकारकडून आजपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही मांडलं जाणार। मतदारसंघ फेररचनेत लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवल्या जाणार। नारी शक्ती विधेयकाला नाही तर मोदींच्या मनमानीला विरोध, खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र। 5 राज्यात निवडणुका असताना विधेयक काढण्याची गरज नसल्याचाही हल्लाबोल, तर विधेयक सहज मंजूर होईल या भ्रमात राहू नका, राऊतांची प्रतिक्रिया। 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल त्याने आणायची गरज नव्हती। अशा वेळेला हे बिल सहज मंजूर होईल या भ्रमात कुणी राहू नये। बिल आधीच मंजूर झालेलं आहे, सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे, पण या निमित्तानं या बिलाच्या आत भारतीय जनता पक्ष, मोदी वगैरे लोक जी मनमानी करतायत मतदारसंघ पुनर्रचनेच्या बाबतीत, त्याला आमचा विरोध आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढच्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता। 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार। भाजपच्या वाट्याला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा। राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी देखील लवकरच निवडणूक। महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे मतदार। त्या निवडणुकाच न झाल्यामुळे 2.5 वर्षांपासून आमदारकीच्या या जागा रिक्त आहेत। बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या समोरच शिवसेनेच्या 2 गटात राडा। देऊळगाव राजा इथं एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना बैठकीला न बोलावल्यानं काही पदाधिकाऱ्यांकडून गोंधळ। सुरुवातीला बाचाबाची, नंतर धक्काबुक्की। नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून काँग्रेस आणि एमआयएम मध्ये गोंधळ। काँग्रेसनं विकास ठाकरेंच्या मुलाला संधी दिल्यानं नाराज कमलेश समर्थ यांचा राजीनामा। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आजपासून 3 दिवसांच्या चंद्रपूर दौऱ्यावर। सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत मांडला होता। त्यानंतर अधिवेशन संपताच 8 दिवसात चंद्रपूरचा दौरा करण्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सेवाग्राम आश्रम, बापू कुटीला राष्ट्रपती भेट देणार। त्यानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार। राजू शेट्टी राज ठाकरे यांची भेट घेणार। कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चेसाठी भेट। आंबा उत्पादक बागायतदार देखील उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ, शरद पवार यांचीही भेट घेणार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक। 21 एप्रिलला अभिजित पानसेंच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये मोर्चा काढणार, त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। भोंदू अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार। एसआयटीच्या रडारवर। खरातच्या आर्थिक व्यवहारात मोठे बांधकाम व्यावसायिक सहभागी असल्याचा संशय। नाशिकसह अहिल्यानगरमधील विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांची चौकशी होणार। शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज राहता न्यायालयात सुनावणी। कल्पना खरातसह 3 जणांवर गुन्हा दाखल। जामीन मिळणार का की फेटाळला जाणार याकडे लक्ष। म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी नेस्कोकडून निवेदन जारी। कंपनी परिसरात अवैध पदार्थ बाळगण्यासंदर्भात नेस्कोचं 0 टॉलरन्स धोरण असून नेस्को किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून चूक अथवा निष्काळजीपणा झाला नसल्याचा निवेदनात उल्लेख। नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट। सुमारे 6 जणांचे फोन चोरी झाल्याची माहिती। मोबाईल चोरांचा हाय एंड आयफोनवर डल्ला।
4 तरुणांसह 2 तरुणींच्या मोबाईलवर डल्ला. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 7 वर. आतापर्यंत आयोजकांसह इव्हेंट ऑर्गनायझर तसंच तरुणांचे मित्र आणि ड्रग्ज पेडलरला अटक. म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्ज ओव्हरडोसनं झालेल्या मृत्यूचं प्रकरण अटक करण्यात आलेल्या 7ही आरोपींना आज बोरिवली कोर्टात हजर केलं जाईल. वाढीव कोठडीची मागणी करताना पोलीस काय खुलासे करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या रेव्हर्सवरती मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ. पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याची भीतीतूनही अनेकांची मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव. धर्मांतर प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांसोबतच दहशतवादी विरोधी पथक करणार. नाशिक शहरात एटीएसचं पथक दाखल. एटीएसचं पथक सीडीआर रिपोर्टसह इतर कागदपत्र तपासणार. नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण. मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार. हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान काम करत होती अशी माहिती. डीआरडीओचा माजी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला. 3 मे 2023ला महाराष्ट्र एटीएसनं कुरुलकरला हनी ट्रॅप गुप्तहेरी प्रकरणामध्ये अटक केली होती. पुण्यातील हांडेवाडी परिसरात मोठ्या अवैध गॅस साठ्यावर पोलिसांची कारवाई. काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानावर धाड. तब्बल 103 गॅस सिलेंडर जप्त. आरोपीला अटक. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील मंगळवार पेठेत कोयते नाचवत दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांकडून धिंड. उमेश आरबोळे टोळीतील 6 जणांवर खंडणी, तरुणावर जीवघेणा हल्ला आणि गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सदर प्रकारामध्ये जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्या ठिकाणी लोकांमध्ये दहशत माजवण्याकरता परिसरामध्ये जाऊन त्यांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे. अशा गुन्हेगारांना त्या ठिकाणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे असल्यामुळे त्यांचं रेकॉर्ड तपासून त्यांच्यावरती जी कडक कारवाई शक्य आहे ती कारवाई पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. अहिल्यानगरच्या तोपखाना पोलीस ठाण्यातील हवालदाराला 35,000ची लाच घेताना अटक. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात लाच घेताना एसीबीची कारवाई. बुलढाण्यामध्ये गृहनिर्माण अभियंता 20,000ची लाच घेताना ताब्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी 25,000ची मागणी केली होती. मोताळा पंचायत समितीतील अभियंता सचिन इंगळेला अटक. छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर भरधाव कारनं 3 अल्पवयीन मुलींना चिरडलं. अपघातात 15 वर्षीय मुलीचा मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. अपघातानंतर कार चालक फरार. गुन्हा दाखल. हिंगोलीच्या औंढा नागनाथ परभणी रोडवर पिकअप गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर पिकअप चालक गंभीर जखमी. विद्युत खांबावर वायर जोडणीच्या कामावेळी विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील पिंडकेपार इथली घटना. सडक अर्जुनीच्या सुलतान टेकाम यांचा मृत्यू. गोंदियात 6 वर्षीय बालकाला ठार करणारा नरभक्षी बिबट अखेर जेरबंद. वनविभागाची मोरगाव अर्जुनीच्या धाबेटेकडी परिसरात कारवाई. 10 एप्रिलला बालकाला त्यानं ठार केलं होतं. मुंबईत मालाडमधील एका भोंदूबाबाचं प्रकरण. भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा. जादूटोणा आणि अघोरी पूजेमुळे स्थानिक लोक त्रस्त. बकऱ्याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातली राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगरेट या वस्तूंचा पूजा साहित्यात समावेश. पुण्यामध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमानाचा पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता. दुपारच्या वेळी काम करत नसल्यास बाहेर पडू नका. हवामान खात्याचं आवाहन. धुळ्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर. उन्हामुळे मातीतील ओलावा झपाट्यानं कमी होत असल्यानं कोवळी केळी रोपं करपण्याची भीती. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून क्रॉप कव्हरचा वापर. मात्र त्याच्या अतिरिक्त खर्चाचा शेतकऱ्यांवर भार. अवकाळी पावसाने झोडपून काढली. येणारा तोंडातला घास हा हिरवून घेतला. त्यानंतर आम्ही जेमतेम आमच्या पाठीचा कणा मोडून ताट होत नाही तोवर या निसर्गाने परत उन्हाचा ह्या झळ दिला. अतितीव्रतेमुळे आम्ही एक केळी पीक लावलेलं आहे. केळी पिकाला वाचवण्यासाठी आम्ही क्रॉप कोर लावून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि शेतकरी पिकं वाचवण्यासाठी अतोनात खर्च करतोय आणि त्या मनाने त्याला भाव भेटत नाही. शेतकऱ्याचा भाव हा मातीमोल जातोय.
गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे कवठा शेतशिवारात हत्तींचा धुमाकूळ. गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाकडून मका पिकाची नासधूस. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3ऱ्या धावपट्टीचा अभ्यास सुरू. 6 महिन्यात अभ्यास पूर्ण होणार. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभ्यासाची रूपरेषा निश्चित. फास्टॅगशी लिंक असलेला वाहन क्रमांक चुकीचा असल्यास फास्टॅग ब्लॅकलिस्ट होणार. वाहनांची नोंदणी क्रमांकाची तातडीनं पडताळणी करा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सगळ्या फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना निर्देश. मुंबईत खड्डेमुक्त मोहिमेला वेग. बोरिवलीच्या गोराई परिसरात सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू. या निर्णयामुळे गोराई बोरिवली परिसरातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यास मदत होणार. या कामासाठी 62,50,00,000चा खर्च केला जाणार. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील सीतेपार बसस्थानकाजवळच्या चहाच्या टपरीला आणि उपहारगृहाला अचानक आग. आगीमध्ये चहाची टपरी आणि उपहारगृह जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अमेरिका आणि इराणमध्ये उद्या इस्लामाबादेत चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या चर्चेचं नेतृत्व करण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह विटकॉफ आणि जार्ड कुशनर यांचा देखील या चर्चेमध्ये सहभाग असण्याची शक्यता. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचं इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांच्याकडून स्वागत. दोघांमध्ये युद्धाबाबत चर्चा. तेहरानमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बैठक. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात बैठक. सौदीच्या जेद्दाह शहरामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये इराण अमेरिका युद्धासंदर्भात चर्चा. आज रात्रीपासून इस्रायल लेबनॉनमध्ये एका आठवड्याचा युद्धविराम लागू. लेबनॉनमध्ये युद्धविरामाचं पालन केलं जाईल. इस्रायलच्या माध्यमांची माहिती. इस्रायलचे दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ले. इस्रायलकडून हिजबुल्लाच्या तळांवर हवाई हल्ला. हवाई हल्ल्यानंतर बिंत जबील भागामध्ये भीषण स्फोट. संयुक्त राष्ट्र इराणला $1,20,00,000ची मदत करणार. युद्धात आतापर्यंत इराणमधील 3,636 लोकांचा मृत्यू. इराणमधील मानवतावादी मदतीसाठी संयुक्त राष्ट्राकडून मदतीचा हात. कच्चं तेल खरेदीसंबंधी अमेरिकेचा भारताला झटका. रशिया आणि इराणकडून स्वस्त तेल खरेदीची सवलत अमेरिकेकडून मागे. 30 दिवसांच्या दिलेल्या सवलतीला मुदतवाढ देण्यास अमेरिकेचा नकार. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांची घोषणा. इराणकडून तेल खरेदीवर चीनविरोधात अमेरिकेची कठोर भूमिका. होर्मुझमधून चीन अथवा इतर कोणत्याही देशाला जाऊ देणार नाही. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचा इशारा. चीन इराणच्या 90% जास्त तेलाची खरेदी करत असल्याचाही दावा. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकाबंदी. अमेरिकेनं 9 जहाजं माघारी पाठवली. यामध्ये इराणच्याही एका जहाजाचा समावेश. अमेरिकन युद्धनौकेनं इराणी जहाजाला माघारी जाण्यास भाग पाडलं. अमेरिकेचा दावा. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीनंतर इराणची अमेरिकेला धमकी. होर्मुझमधील नाकेबंदी उठवली नाही तर पर्शियन आखातात, ओमानचा समुद्र आणि लाल समुद्रातील निर्यात आणि आयात थांबवण्याचा इराणचा इशारा. इराणमधील सर्वाधिक 1050 फूट लांबीच्या B1 पुलाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. 2 एप्रिलला अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात पुलाचं नुकसान झालं होतं. इराणनं व्हिडिओ जारी करत पूल लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांच्या संरक्षण बजेट वाढवण्याच्या प्रस्तावावरून अमेरिकेत जोरदार वाद. देशांतर्गत योजनांच्या निधीत केलेल्या कपातीचा विरोधकांकडून निषेध. व्हाईट हाऊसकडून संरक्षण खर्चासाठी $1.5 ट्रिलियन खर्चाचं समर्थन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.